तुम्ही सांगू नीट बोला. वय बघा तुमचं. नुसता बसलाय कोपऱ्यात. प्रत्येक वेळी असा अहंकार असतो. अरे राज ठाकरेंनी सांगितलं होतं काय केलं होतंस ते. राज ठाकरेंनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे गेला होता. अरे राज ठाकरेंनी सांगितलं होतं काय केलं होतंस ते. अध्यक्ष महोदय, तसं बघितलं तर अल निनोचं संकट हे आपल्यावर भविष्यामध्ये येऊ शकतं याचं सुतोवाच याच सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपलं अर्थसंकल्पीय भाषण ज्या वेळेला केलं त्या भाषणामध्ये आपल्या समोर हे भविष्यातलं संकट येऊ शकतं अशा प्रकारचं सुतोवाच राधाकृष्ण विखे पाटीलजी केलेलं होतं. याचा अर्थ आपल्याला हे कळलेलं होतं की आपल्या राज्यावर अशा प्रकारचं कुठलं तरी नैसर्गिक संकट येऊ शकतं आणि मग ते नैसर्गिक संकट येऊ शकतं ह्याची आपल्याला जर पूर्वकल्पना मिळाली होती तर राज्यकर्ते म्हणून आपण त्याची दखल काय घेतली. केवळ हे संकट येणार म्हणून लोकांना सांगून आपण त्या ठिकाणी आपली जबाबदारी संपवली का हे सुद्धा उत्तराच्या कोण आता उत्तर देणार आहे मला माहित नाही. राधाकृष्ण विखे पाटील जी देत आहेत महसूल तुम्ही देणार. चर्चाच बंद करून टाकतो. मग काय चर्चाच बंद करून टाकूया. कशाला तुम्ही त्रास कशाला तुम्हाला द्यायचा. मग तुम्ही देऊनच टाका उत्तर. काय परिस्थिती काय राज्याची. महसूल मंत्री नसतील, पुनर्वसन मंत्री नसतील, राज्याचे 2-2 उपमुख्यमंत्री आहेत. मी मुख्यमंत्र्यांचं समजू शकतो आणि तुम्ही जर उत्तर म्हणजे तुमचा मी अवमान करू इच्छित नाही पण शेवटी महाराष्ट्रावर एवढं मोठं संकट आलेलं असताना तुम्ही जर अशा पद्धतीनं केवळ चटावरचं श्राद्ध उरकावं अशा पद्धतीने एखाद्या राज्यमंत्र्याकडून जर आम्हाला उत्तर मिळणार असेल तर ही चर्चा कशाला करायची अध्यक्ष महोदय. चर्चेमध्ये काय राहिलंय अशा चर्चा करण्यामध्ये. सरकार काय गंभीर आहे. इतका निग्लिजन्स असणं काय योग्य असं मला वाटत नाही. मी या ठिकाणी कुठलंही राजकीय भाष्य करत नाही. पुनर्वसन मंत्री पुनर्वसन खातं कोणाकडे राधाकृष्ण विखे पाटील साहेब. जाधव साहेब शासनाची बाजू मंत्री म्हणून ते मांडणारच आहेत ना. मग तर मला आता आपण पण जर असं म्हटलात तर मग माझं तोंडच बंद झालेलं बरं. काही त्याला अर्थच नाही. शासनाच्या बाजूने मंत्री अध्यक्ष महोदय कॅबिनेट मंत्री गेले कुठं. मंत्री महोदय कॅबिनेट मंत्री गेले कुठं. मंत्री महोदय राज्य शासनाच्या वतीने राज्याचा पुनर्वसन मदत व पुनर्वसन खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी सरकारच्या वतीने उत्तर देणार आहे. त्यामुळे आपण कुठल्याही अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करू नये. माननीय मंत्री महोदय हे आपत्ती व्यवस्थापनासाठी ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी कालपासून त्या ठिकाणी आहे आणि गिरीश महाजन साहेब आणि म्हणून आपण त्यामुळे कुठल्या मंत्र्यांनी उत्तर द्यावं हे असा आग्रह आपण धरू शकत नाही. मंत्री महोदय जाधव साहेब आपण बोला. मी बोलतोय प्रश्न नुसतं बोलायचंय बाकी काय आहे त्याच्यामध्ये. इतकं जर महाराष्ट्रावर आलेलं एवढं मोठं संकट असेल आणि त्या संकटाच्या बाबतीत सरकार जर इतक्या पद्धतीनं आणि अशा बेजबाबदारपणे निर्दयपणे आणि उद्दामपणे आणि आमच्याकडे मेजॉरिटी आहे म्हणून कसंही वागणार असेल तर ठीक आहे नुसती चर्चा करूया भाषणं करूया आणि विषय संपवून टाकूया अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलूया. कन्क्लूड होऊ द्या झाल्यावर देतो तुम्हाला. अरे माझा पॉइंट बोलणार. वसई विरार अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा चालू आहे. 2 कॅबिनेट मिनिस्टर सभागृहात उपस्थित आहेत. ज्या विषयावर चर्चा आहे त्या विषयाचे राज्यमंत्री सभागृहामध्ये उपस्थित आहेत. मदत पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री उपस्थित आहेत. अशा वेळेला ज्यांना विरोधी पक्षनेता होण्याची भयंकर आस लागलेली आहे त्यांना या राज्याचे मदत पुनर्वसन 2 मिनिटं मदत पुनर्वसन मंत्री कोण आहे हे माहित नाहीये. क्रमांक 1 आणि अशा वेळेला राज्य सरकार 2 मिनिटं मला पूर्ण करू द्या. राज्य सरकार संवेदनशील पद्धतीने चर्चेला उत्तर देत असताना सरकार बेताल आहे उद्दाम आहे. अशा 2 मिनिटं अशा प्रकारची असंसदीय जाधव साहेब चालू करा आपण. अध्यक्ष महोदय इथे सत्ताधारी पक्षातून
तुम्ही सांगू नाही शकत. कोण आहे? कोण आहे? तुम्ही राम मंदिर लुटताय. चोर कुठले? लुटताय ना मला सांगू नये. चला, जाधव साहेब आपण चालू करा. भातकळकर भातकळकर साहेब, खाली बसा. भातकळकर साहेब. बसा खाली तुम्ही. खाली बसा, खाली बसा. मला सांगू नये. चला बसून घ्या, राम मंदिर बसून घ्या लुटताय ना मला सांगू सगळे. नये. चला तुम्हाला सगळे यायचंय. चला यायचंय. चला. नीट बोला. नीट बोला. नीट बोला. नीट बोला. वय वय बघा तुमचं. लय लय उन्मट आणि घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात. प्रत्येक वेळी असा अहंकार असो हे काय चाललंय? ठीक आहे, भातकळकर साहेब आपण बसा. जाधव साहेब आपण चालू करा. तुम्ही जाधव पण साहेब. तुम्हाला अधिकार कोणी दिला? जाधव साहेब आपण चालू तुम्हाला करा. अधिकार कोणी दिला यांना बोलायचा? राम मंदिर कोण लुटताय तुम्ही? ना जाधव साहेब मला आपण बोलू बोला. नये. अरे राम मंदिराचे राम चोऱ्या मंदिर करणारे आहेत तुम्ही. मला बोलू नये. चंदा चोरा ठीक आहे, मला बसून बोलू घ्या. नये. हा. आदित्य साहेब बसा, बसा, काय बसून घ्या. चाललंय? आणि म्हणून आदित्य अध्यक्ष साहेब बसा. महोदय ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. काल बघितलं मी पालन केलं संसदेपर्यंत. यांचं बोलणं अहंकारी आणि सगळं काय सर्वज्ञ मी आहे वगैरे अनेक वेळा मी बघितलं ह्या माणसाचं. खरं सांगायला गेलं तर मी म्हणजे सर्वज्ञ. पण आपल्याला आपल्या तुमच्या मर्यादा लोकांना माहिती आहे, तुमचं ज्ञान लोकांना माहिती आहे, तुमची कुवत लोकांना माहिती आहे, तुमची झेप लोकांना माहिती आहे, सगळं माहिती आहे. काय नवीन नाही त्याच्यामध्ये, सगळं माहिती आहे आम्हाला. त्यामुळं तुमची काय ती एकदम असं मला तेवढं कळतं, बाकी कोणाला कळत नाही अशी जी वागण्याची स्टाईल आहे ना. प्रश्न महाराष्ट्र. अरे राज ठाकरेंनी सांगितलं होतं, काय केलं होतंस ते? राज ठाकरेंनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे गेला होता आणि राज ठाकरेंनी नितीन गडकरींना फोन केलाय. राज ठाकरेंनी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही? कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही? अरे तुम्हाला खाली- घेतलं ना खाली पक्षात बसून कुणी बोलू म्हणून? नका. मला काय शिकवतो भातकळकर तुम्ही? साहेब बसा. पक्ष बदलला चला. नाही. राज ठाकरेंनी नावानिशी सांगितलं होतं तुमचं. तुम्ही जाधव राज साहेब, ठाकरेंच्याकडे गेला होता जाधव साहेब, जाधव साहेब, का? पक्षविषयाचं जाधव कारण साहेब, काय? विषयावर आपण चर्चा करू. चला. आणि म्हणून अध्यक्ष महोदय संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे की या सभागृहाच्या माध्यमातून आम्हाला दिलासा काय मिळतोय, इकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले. म्हणून आपण ही चर्चा अध्यक्ष महोदय या ठिकाणी उपस्थित केलेली आहे.